पिंजरा पिंजरा रे। हे घर जर असंच हसत खेळत राहिलं आणि एकदा का आनंदी तिच्या वीरकडे निघून गेली की मी सुखाने मरायला मोकळा। बाबा काय बोलताय तुम्ही? हे बघा, परत हा शब्द तुमच्या तोंडून मला ऐकायला नाही आला पाहिजे। क्या बात आहे आनंदे, भले शाबास आनंदे। दादावर कोणीतरी ओरडतंय हे बघून बरं वाटलं मला। असे दादा आमच्यावर आवाज चढवत असतो काय रे दादा? आता हिच्यावर आवाज चढव की। अरे नाही रे बाबा, मी काय आवाज चढवणार हिच्यावर? मी तर हिचा देणेकरी आहे, हिच्या सुखांचा देणेकरी। आनंदे आनंदे, माझी 100% खात्री आहे आपण खोलीत येण्याच्या आधी इथे नारायणी नक्की येऊन गेली असणार। आता तिने काय गोंधळ घातलाय देव जाणे। आनंदे अगं अंकित आता चला तर घरपेरी कोण आहे तो सापडला। आणि हे बघ बिचारी खोटी अंगठीच घेऊन गेली। काकू, मला माहिती होतं की ती अंगठी घेऊन जाणार, पण ते साड्यांचं तुमच्या लक्षात आलं ना, ते बरं झालं। म्हणून तुम्ही एका रंगाच्या 2 साड्या आणून ठेवल्या, पण ती दुसरी साडी आहे ना? अगं आहे। काय चला काय काय शेलारांना काही रीतबद्ध आहे का नाही? नवर देवाकडची माणसं आल्यानंतर मुलीच्या आईनं नवरदेव आणि त्याच्या आई वडिलांचे पाय धुवायचे असतात। काय कुठे आनंदीची आई तिच्या लहानपणीच गेली, तिला काय आता वर्ण बोलून आणू का? पण अक्काकडे आम्ही तिची आईच पण बघतोय की आता ही तिचं कन्यादान करणार आहे असं मच्छिंद्र म्हणाला होता। अरे वा, म्हणजे आनंदीच्या कन्यादानासाठी आम्ही सगळे धडपड करत होतो, पण तो इमान अक्काला मिळाला का? मग अक्का सगळं रीतीप्रमाणे होऊ द्या। मला ललिता काकूंच्या समोर जायला भीती वाटते। आनंदे अगं, मागच्या वेळी आपण बेसावत होतो म्हणून गोंधळ करणाऱ्यांचं फावलं। आनंदे अगं, नको घाबरूस, यावेळेला माझं मन सांगतंय की असं काहीही होणार नाही। ललिता, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे। इथेच बोला की। सगळ्या गोष्टी 4 चौघात बोलायच्या नसतात। तुझी ही कला मला अवगत नाही। येतेस ना ललिता? इकडं अक्काला काय मदत करायला आलं का? ती बिचारी सकाळपासून कामामध्ये मग्न आहे आणि तिच्या कामामध्ये मदत करून काय उपयोग नाही। ती जे काम करते ना ते तुमच्यानं होणार नाही, कारण त्याच्यामध्ये काम कमी विचार जास्त असतो। काय अक्का बरोबर आहे की नाही? तर परत जर का इथं नको त्या माणसाची जवळीक केली तर घरातनं बाहेर काढीन। हॅलो शेलारबाई, आता तरी माझ्या पोराचा साखरपुडा मोडायचा प्रयत्न थांबवा, आणि एवढी जर हिंमत असेल ना तर माझ्या पोराचा साखरपुडा थांबून दाखवा। एक काम कर, तुझ्या मच्छिंद्रला आणि आनंदीला बोलून घेऊन ये आणि शक्य तेवढ्या लवकर साखरपुडा उरका। आणि शैतानी शक्ती आता जाग्या झालेत। तू काय बोलतोयस ना, मला काही कळत नाहीये। फक्त एवढंच कळतंय की साखरपुडा लवकरात लवकर व्हायला पाहिजे। म्हणजे काय, शालिनी वहिनी एक काम करा, तुम्ही आनंदीला घेऊन या। हो, आता चालू दे तुमचं, मी पण बाकीची तयारी बघतो। तात्या, काय चाललंय? हे बघा चिरंजीव, तुमचा जर आजच साखरपुडा व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर मी सांगतो तसं करा। थोडा वेळ तुमचं मातृप्रेम जरा बाजूला ठेवा, नाही तर ही तुमची आई तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही। अगं सत्य, एक्सक्यूज मी। तिकडं